आणि ह्यांचा विजय असो। ताई तुम्ही आमच्यासाठी हा ना, तुम्हाला कोणाची नजर न लागो। हा, तुम्ही 10 वर्षापासून जे आमच्या वार्डामध्ये काम करताय ते एकदम उत्तमरित्या पार पाडतात। ते नवरात्रीमध्ये, गणपतीमध्ये आणि लेडीजचा पर्सनल प्रॉब्लेममध्ये पण तुम्ही त्यांचा घरी बसून बहिणीसारखं सगळं सुखदुःख वाटून घेतात। अशीच अपेक्षा अजून पुढं 10 वर्ष असंच लाभो आम्हाला। ठीक आहे, तोंड गोड करा। क्रमांक 7 मध्ये जे आहेत धनुष्यबाणाचे जे उमेदवार आहेत अनिताताई विजय जगताप या आता प्रचार रॅली या ठिकाणी काढलेली आहे। मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर महिलांचा प्रतिसाद त्यांना मिळतोय, पुरुष मंडळी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत। ताई, आज आपण प्रचार रॅली सुरू केली आहे, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय, काय नेमकं मतदारांचं म्हणणं आहे? साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये आज शिर्डी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक चालू आहे। माझा प्रभाग क्रमांक 7 आमच्या नगर अध्यक्षांसाठी जयश्रीताई विष्णू थोरात आणि नगरसेवक अनिताताई विजय जगताप, योगेश बबन गोंदकर हे जयश्रीताई अध्यक्ष आणि त्या कमळावर उभे आहे आणि मी अनिताताई जगताप, माझा धनुष्यबाण आहे। योगेश बबन गोंदकरचा पण कमळ आहे। माझ्या माता भगिनींना सांगायला मला आनंद वाटतो, हे माझं कुटुंब आहे, माझा परिवार आहे, माझ्यासाठी हे काही नवं नाही, पण एक समाजाचं देणं लागतो। आपण प्रत्येकाच्या घरी गेलं पाहिजे आणि ह्या उमेदवारांची प्रत्येकाची ही जबाबदारी आहे प्रत्येकाने। आणि सांगायला एक अजून आनंद वाटतो, जेव्हा जेव्हा निवडून आले आतापर्यंत 10 वर्ष, पण 5 वर्ष मी वार्डमध्ये काम केले, प्रत्येकाच्या सुखादुःखात काम केले। असं नाही की 5 वर्षांनी निवडणूक आली आणि नंतर त्यांच्या घरी गेले, असं माझ्याकडनं कधीच झालं नाही। त्याच्यामुळे माझ्या माता भगिनी या माझ्यावर भरभरून प्रेम करतात। निश्चितच आमचा विजय हा होणारच आहे, त्यातील मात्र शंका नाही। जर अजून बरीचशी नामदार साहेब आपले पालकमंत्री आणि सर्वांचे लाडके सुजयदादा विखे पाटील यांनी आपल्या शिर्डीचा विकास भरपूर केलेला आहे। आपल्याला असा नेता लाभलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्या महायुतीचा विजय झालाच पाहिजे। जर माझ्या माता भगिनींना आणि माझ्या बंधूंना सांगावंच वाटतं, तुम्ही नक्कीच महायुतीचा विजय करा, तुमचे राहिलेले कामं होतील, यातील मात्र शंका नाही। या ठिकाणी आपल्या सोबत आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्रीताई थोरात पण आहेत। आपण प्रभाग क्रमांक 7 मध्ये आलात, आज कशा प्रकारे इथला जनतेचा प्रतिसाद मिळतोय? माझा आज पहिलाच दिवस आहे, त्यामुळे मी आज सर्वांना भेटणार आहे। पण पहिलं पण आम्ही अनिताई आणि मी पहिले पण काम केले। इथले लोक खूप आमच्यावर खूप प्रेम करतात आणि आम्ही पण सगळ्यांच्या सुखादुःखात सगळ्यांना सामील होतो। जनतेला आणि नागरिकांना एवढंच आवाहन करीन की आमच्या 11 प्रभागामधले कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि असेच आमचं प्रेम राहू द्या। धन्यवाद। रॅलीमध्ये फिरतायत, कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय, कारण काय की प्रतिसाद आहे नेमका? प्रतिसाद भरपूर आहे जनतेचा आणि जयश्रीताई थोरात हे माझे ताई आहे, दयानंदबाई आहे, तर आम्ही त्यांना भरपूर सपोर्ट करतोय। आज त्यांचा प्रोत्साहन आणि त्यांना जनतेने संधी द्यावी, सगळे कामाची काही अडचणी असतील महिलांच्या तर त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी जनतेने संधी द्यावी, हीच माझी विनंती आहे। नेमकं कुठं राहतं, आपलं काय नाव आहे आणि कशा प्रकारे प्रचार सुरू आहे? इथं माळीनगरमध्ये राहतो।
प्रकार एकदम चांगला चालू आहे आणि निवडणूक एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे आणि विजय जगताप आणि तात्या आमचे जगताप ते योगेश गोंदकर आणि जयश्रीताई थोरात हे नक्कीच निवडून येतील याचा असा खात्री आहे आम्हाला याची. काय वाटतं या ठिकाणी कुठल्या प्रकारचं दबाव तंत्र, कुठल्या प्रकारचं मतदारांना आम्हीच दाखवण्याचं काही काम नाही होतंय? नाही नाही असं काहीच नाही होते. आतापर्यंत एकदम व्यवस्थित चालू आहे. काय कोणाचा दबाव तंत्र काहीच नाहीये. काय आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण प्रभाग क्रमांक 7चा प्रचार प्रचंड प्रमाणात चालू आहे. त्याला जनतेची चांगली साथ मिळत आहे आणि प्रचाराची दिशा योग्य आहे. आमचे सर्व उमेदवार हे निवडून येणार आहे. आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार जयश्रीताई थोरात, प्रभाग क्रमांक 7 मधील योगेश गोंदकर, त्यानंतर आपल्या महायुतीच्या शिवसेनेच्या आणि जगताप या प्रचंड मताने निवडून येणार याच्याविषयी काही शंका नाही. आणि आपले जे शिर्डीतले सुज्ञात नागरिक हे विकासाबरोबर थांबतील अशी आमची खात्री आहे. हो, आतापर्यंत आपण अनेक निवडणुका बघितल्यात, पण त्या निवडणुका आणि ह्या निवडणुकाच्या विकासात्मक धोरणं जे आहेत मुख्यमंत्र्यांचे असतील, नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचे असतील, काय नेमका बदल वाटतोय? आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ही निवडणूक आम्हाला प्रामुख्याने विकासाच्या मुद्द्यावर सगळे उमेदवार आमचे लढू राहिलेले त्याच्यामध्ये आणि जनतेला त्याप्रमाणे सगळे योग्य प्रमाणे साथ देऊ राहिले अशी आमची पूर्ण खात्री आहे. नक्कीच नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, डॉक्टर सुजय विखे पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी निवडणूक आहे ही अतिशय रंगतदार तसेच लोकशाहीला धरून होत असल्याचं देखील यावेळी बोलताना म्हटलं आहे. SK न्यूज, किरण सोनवणे, शिर्डी. हा सर, हा नमस्कार. नाही मी त्याला तुम्हाला भेटायला पाठवलं होतं. मी भेटतो राहतो चक्कर राजू भेटा म्हणतो. त्यांचं आधीपासूनच प्रभागात व्यवस्थितरित्या ते पार पाडतात ते त्यांचं काम. त्यांना काही सांगण्याची गरज नसते. आपल्या एका कॉलवर पाणी नाही आलं, लाईट नाही येत रोडवरचं, शाळेचं ऍडमिशनचं असू द्या, कॉलेजचं ऍडमिशनचं असू द्या, ते एका फोनवर काम करतात. सगळं व्यवस्थित. काय वाटतं नेमकं जर आता पुन्हा जन्म त्यांच्या बाजूने आला तर कशा प्रकारे यांना साथ मिळणार आहे? काय सगळे त्यांच्या बाजूनीच आहे, कारण 10 वर्ष जनता सगळं त्यांची कामकाज बघतीये, तर सगळं कुठं चुकत नाही ते. अजून असंच चांगलं करा. मुलींच्या बाबतीत, बायकांच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत व्यवस्थित ते काम करतात. अशीच आम्हाला लाभू द्या.